राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। राज्यामध्ये सर्व 29 महापालिकांसाठी पुढच्या वर्षी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे। तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होईल। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं बंधनकारक आहे। निवडणुका जाहीर झाल्यामुळे कालपासूनच सर्व महापालिकांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुका पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा रणसंग्राम हा पाहायला मिळणार आहे। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी। निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। निवडणूक चिन्ह व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026। राज्यात महापालिका निवडणुकांसोबतच जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही 31 जानेवारीच्या आधीच घ्यायच्या आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसंदर्भात 50% कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत। त्यामुळे तिथं 50% आत आरक्षण आहेत अशा एकूण 12 जिल्हा परिषद आहेत। त्यांच्यासाठी निवडणुका ह्या 31 जानेवारीच्या आत घ्यायच्या असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे। जिल्हा परिषदा या 50%च्या आतमध्ये आहे। या अशा जिल्हा परिषद आहे तिथे महानगरपालिका सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आणि या बहुतांश पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि संभाजीनगर मधील काही जिल्हे यामध्ये येत आहेत आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका सुद्धा असल्यामुळे आम्हाला अधिकाऱ्यांची जी कमतरता आहे, अधिकाऱ्यांची कमतरता भासते। त्याचं नियोजन आम्ही करतोय। एकदा अधिकारी आम्ही 1-2 दिवसामध्ये पुन्हा बसणार आहे विभागीय आयुक्तांसोबत बैठक घेऊन आणि अधिकारी उपलब्ध झाल्याबरोबर आम्ही त्या सुद्धा निवडणुका आम्ही या 12 जिल्हा परिषद निवडणुका सुद्धा आम्ही घोषित करू आणि 31 जानेवारीपर्यंत आम्हाला करावंच लागेल। महापालिकांचं बिगुल वाजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केलाय। 15 जानेवारीला निवडणुका होणार असल्यानं मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलंय। तसंच निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। 15 जानेवारीला राज्यातल्या सगळ्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। तथापि माननीय न्यायालयाच्या निर्णयामुळे एक दीर्घकाळ या संस्था निर्वाचित प्रतिनिधींच्या विना होत्या। आता पुन्हा या निवडणुका होत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की या निवडणुकांमध्ये आमच्या शासनाने केलेलं काम बघता पुन्हा कौल हा आमच्या बाजूने येईल। जनता आम्हाला शहर विकासाची पुन्हा संधी देईल हा मला विश्वास आहे। आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो। जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल। काही ठिकाणी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल। 1-2 ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल। दरम्यान काही महापालिकांमध्ये युती तर काही महापालिकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। पुणे महापालिकेमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लढत होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मात्र भाजप आणि राष्ट्रवादीत पुणे महापालिकेसाठी होणारी लढत ही मैत्रीपूर्ण असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले। पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो, पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे। आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत। भाजपने 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे। त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार।
अरे बाबा, अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो. त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही, पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं असेल. तर मतदार याद्या दुरुस्त न करता निवडणुका कशा घेता असा सवाल बाळासाहेब थोरातांनी निवडणूक आयोगाला केलाय. प्रचंड घोळ हा मतदार यादीमध्ये आहे. जी केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी आहे ती आम्ही 1 जुलैला स्वीकारली आणि तुम्ही तशी वापरली, चुकांसह ती स्वीकारली. एक तर केंद्रीय निवडणूक आयोग राज्याचा आहे, त्यांनी का नाही दुरुस्त केलं सगळं? तक्रारी तर आम्ही विधानसभेच्या वेळेसच केल्या, तर काही ते घोटाळा आहेत म्हणून. परंतु पुन्हा 1 जुलैला देणं हे सुद्धा तितकंच, 1 जुलैची यादी पुन्हा तशीच ऍक्सेप्ट करणं आणि त्यावर निवडणुका घेणं हे काही निकोप लोकशाहीचं लक्षण नाही. दरम्यान अमरावतीत महापालिकांच्या निवडणुकांसाठी भाजपची तयारी पूर्ण झाली आहे, तर इतर महानगरपालिकांमध्येही भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास नवनीत राणांनी व्यक्त केला आहे. महानगरपालिका मुंबईमध्येही झेंडा हा भारतीय जनता पार्टीचा लागणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी अमरावती असो, नागपूर असो, जिथे जिथे असो, त्या प्रत्येक ठिकाणी आमचे प्रयत्न आणि आमचे जेवढेही नेते आहेत त्यांचे सगळ्यांचा प्रयत्न आहे. पण कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, तर यावेळीस नेते जास्त मनापासून कार्यकर्त्यांसाठी काम करणार आहे. मी तर तयार आहे, माझी अमरावती सुद्धा तयार आहे. मागच्या वेळी 45 पेक्षा जास्त कॉर्पोरेटर्स अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे होते. यावेळीस आम्ही जास्त आणण्याचा प्रयत्न करणार. आमचा टार्गेट आहे की आम्ही 70 पार झालो पाहिजे यावेळीस. महायुतीच्या जागा वाटपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाची पहिली बैठक आज पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता भाजपच्या दादरमधील पक्ष कार्यालयामध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीसाठी भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर आणि प्रवीण दरेकर हे उपस्थित राहणार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे, रवींद्र वायकर, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे या चर्चा करणार आहेत. भाजप मुंबईमध्ये 150 जागा लढवण्याच्या तयारीत असून शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील 100 जागांवरती दावा केला जाणार असल्याची माहिती ही सूत्रांकडून समोर येते. उद्धव ठाकरे आज मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. उद्धव ठाकरे आज मुंबईच्या शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता वरळीतील NSCR डोम इथं उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई महापालिकेमध्ये मागील 25 वर्षांमध्ये शिवसेनेनं केलेल्या कामांचा लेखाजोखा ठाकरेंची शिवसेना या प्रचारामध्ये मांडणार आहे. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे ऍक्शन मोडवरती आलेत. अशातच आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि विधानसभा प्रभारींची बैठक होणार आहे. दुपारी 1 वाजता टिळक भवनामध्ये ही बैठक पार पडेल. राज्यातील सर्व 29 महापालिकांसाठी पुढल्या वर्षी म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला मतमोजणी होईल. यासाठी काँग्रेस सुद्धा प्रचाराच्या मैदानात उतरणार आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना प्रचारासाठी मुंबईत येण्याची विनंती करणार असल्याची माहिती ही काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. महानगरपालिका एशियातली मोठी महानगरपालिका आहे, त्यामुळे त्याला नक्कीच विनंती केली जाईल. आणि सातत्याने मी बघितले की राहुलजींचं नेहमीच मुंबईवरती प्रेम राहिलेलं आहे, त्यामुळे ते मला अपेक्षा आहे की आम्ही त्यांच्या संदर्भामध्ये विनंती त्यांना करू आणि त्या संदर्भामध्ये त्यांना बोलवण्याचं काम करू. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधी विरोधकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदेंचा खरपूस असा समाचार घेतला. भाजप जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकांपूर्वी भाजपनं केलेल्या प्रमुख घोषणा या पूर्ण न झाल्याबद्दल देखील आदित्य ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याबरोबरच आतापर्यंत एसएनशी असा उल्लेख करणाऱ्या एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंनी काल फेकनाथ शिंदे असा उल्लेख केला आहे. बिल्डरांची लॉबी जी असेल, मी नेहमी सांगतो की हे सरकार भाजपचं जे आहे ते बिल्डर जनता पार्टी आहे, ते भारतीय जनता पार्टी नाहीच आहे. आणि खरोखर तुम्ही पाहाल की सगळ्या ज्या घोषणा आहेत ते बिल्डरांसाठी केलेल्या आहेत. तर ही पागडीची घोषणा, आणि आज आपल्याच माध्यमातून सगळ्या पागडीमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना मी विनंती करत आहे की हे जे काही पागडीमुक्त मुंबई जे बोलत आहेत, निंदे बोलत असतील, भाजप बोलत असतील, फसवी घोषणा आहे, बळी पडू नका आणि जे सत्य आहे ते जाणून घ्या. त्यांना तुम्हाला मुंबईतून बाहेर काढून टाकायचं आहे. ही खरी गोष्ट आहे आणि खरी परिस्थिती आहे.
एका बाजूला हे सगळं न होता जे काही गृहनिर्माण मंत्र्यांनी घोषणा केली ती फक्त आणि फक्त जागा मालकांसाठी होती आणि बिल्डरांसाठी होती, आणि म्हणून त्यांनी जे होर्डिंग लावलेत पागडी मुक्त मुंबई, त्याचा अर्थ हाच होतो की पागडीमध्ये सगळे राहणारे जे मुंबईकर आहेत, जे लाखो मुंबईकर आहेत, त्यांना मुंबईतून बाहेर घालवायचं, किंवा मग ते अदानीचे कसे धारावीमधले लोक देवनार डम्पिंग ग्राउंडवर न्यायचं, तसं तिथे देवनार डम्पिंग ग्राउंडवर नेण्याचा प्रयत्न हा कदाचित एकनाथ मिंदेंचा असू शकतो. पण बघा ना, जे मी फेकनाथ मिंदे एवढ्यासाठीच बोलतोय कारण सगळ्या गोष्टी तर फेक आहेतच, पण ही घोषणा देखील अशी फेक आहे त्यांची. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं 40 जागांची मागणी केल्याचे संकेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिले. युतीमध्ये जागा वाटप हे भाजप शिवसेनेची प्रत्यक्ष ताकद, नगरसेवकांची संख्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच ठरणार असून अंतिम निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. काही दिवसांपूर्वी कल्याण शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोरे यांनी भाजपच्या 6 जागा असून शिवसेनेचे 27 नगरसेवक आहेत, त्यामुळे कल्याणमध्ये एकूण 30 जागांची मागणी करणार असं अरविंद मोरे म्हणाले होते. यावरती बोलताना कपिल पाटील यांनी हे विधान केलंय. आमचे लोक ही 30 जागा मागतील. मागणी आहे, शेवटी निर्णय कधी होतो त्यांच्याकडचे प्रमुख लोक, आमच्याकडचे प्रमुख लोक एकत्र बसतील आणि मग कोणाला 30 द्यायचे आणि कोणाला 7 द्यायचे याच्यावर चर्चा होईल. खरं युतीचं फॉर्म्युला हे राज्य स्तरावरून केंद्र स्तरावरून हा ठरलेला आहे, कशा पद्धतीने कोणाला जागांचं वाटप केलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी सांगलीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीनं एकीची घोषणा केली. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे एकमेकांचे शत्रू म्हणून सांगलीत परिचित असलेले जयंत पाटील आणि विशाल पाटील यांनी संभाव्य धोका ओळखत एकमेकांचा हात धरलाय. तर त्याचवेळी विशाल पाटील आणि विश्वजित कदम या दोन्ही मित्रांनी पुन्हा हातमिळवणी केली आहे. वेगवेगळ्या लढण्यास भाजपला फायदा होईल हा राजकीय धोका ओळखून मवियानं सांगलीमध्ये आघाडीची घोषणा केली आहे. दरम्यान खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जागा वाटपाची घोषणा केली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी स्वीकारलेल्या मैत्रीपूर्ण भूमिकेची सर्वत्र चर्चा होती. आपल्यातील टोकाचे वाद बाजूला ठेवत अपक्ष रिंगणामध्ये उभे राहिलेल्या विशाल पाटलांना विश्वजित कदमांनी सर्वतोपरी मदत केली आणि विशाल पाटलांनी खासदारकीवरती आपलं नाव कोरलं. आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने, एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. जागा वाटपाच्यासाठी यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झालेली आहे, पण त्याला मूर्त स्वरूप आलेलं नाही कारण सर्वच जण नगरपालिकेत व्यस्त होते. आता जागा वाटपांची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे. विशाल पाटील अपक्ष आहेत, पण त्यांचा DNA काँग्रेसचा आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीतही चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर राहतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची धुरा देखील ते वाहतील असा मला विश्वास आहे. सांगली महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्ष भाजपसोबत युती करत ताकदीनं मैदानात उतरणार आहे. या पार्श्वभूमीवरती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका त्याबरोबरच सर्वच पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्या अनुषंगानं इच्छुकांच्या मुलाखती ह्या पार पडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये या ठिकाणी उमेदवार सगळे आम्हाला भेटत आहेत आणि चर्चा सगळ्या चालू आहेत. जास्तीत जास्त जागा आम्हाला कशा मिळवल्या जातील त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पक्षाध्यक्ष डॉक्टर आमदार विनय कोरे साहेब या सगळ्यांचे प्रदेश पातळीवरती सगळी चर्चा करून हा निर्णय लवकरच आम्हाला सगळ्यांना कळवू. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रानं चांगलाच वाद पेटलाय.
उमरगा नगर परिषदेच्या निवडणुकीत आपण हसीना पारकर असल्याचं सांगत उमेदवार मतदारांना धमकावत असल्याचं पत्र ओमराजेंनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं होतं. त्याबरोबरच मतदान केंद्र स्थलांतरित करण्याची मागणी देखील केली होती. त्यावरती भाजपचे अभयराजे चालुक्य यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी महिला उमेदवाराला बदनाम करू नका. लोकांचं ऐकून एक कुटुंब उद्ध्वस्त करत असाल तर त्याचे परिणाम हे तुम्हाला भविष्यात भोगावे लागतील, असा इशारा चालुक्य यांनी ओमराजे निंबाळकरांना दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे यवतमाळ विधानसभा प्रमुख संतोष ढवळेंनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला, अशी तक्रार संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाडांनी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यानंतर पक्षश्रेष्ठी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत संतोष ढवळेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा कार्याध्यक्ष आणि कुख्यात गुंड मयूर शिंदेचा भाजपमधला पक्षप्रवेश कार्यक्रम हा बारगळलेला आहे. ठाण्यातील आर.जे. ठाकूर महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये नियोजित कार्यक्रमात मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश होणार होता. याआधी मयूर शिंदे 2017 साली शिवसेनेत सक्रिय होता, पण 2017 साली नगरसेवक पदासाठी संधी न मिळाल्यानं मयूर शिंदेनं भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यानं 2 वर्षांपूर्वीच जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये प्रवेश केला होता. आता पक्षप्रवेश झालाय असं गृहीत धरून कामाला लागू, असं मयूर शिंदेनं म्हटलंय. यवतमाळ नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप स्वतंत्रपणे रिंगणात उतरली आहे. नगराध्यक्ष पदासाठी मंत्री अशोक उईके यांच्या कन्या प्रियदर्शनी उईके उमेदवार आहेत. भाजपमध्ये 29 प्रभागांमध्ये आपले उमेदवार हे उभे केलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती त्यांच्या प्रचारासाठी यवतमाळ शहरामध्ये द ग्रेट खली यांच्या उपस्थितीत भव्य रोड शो पार पडला. रोड शोला शहरातील विविध भागातून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर ठाणे पालिकेनं अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी 20 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. अंतिम मतदार यादीमध्ये प्रभाग क्रमांक 27 आणि प्रभाग क्रमांक 28 मधील मतदारांची संख्या ही कमी झाली आहे, तर प्रभाग क्रमांक 29 मध्ये मतदारांमध्ये वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. पण यामध्ये एकूण मतदार संख्येत कोणताही बदल झालेला नाही. परिणामी ती संख्या यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीप्रमाणेच 16,39,676 इतकी कायम आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. जळगाव महापालिकेमध्ये 75 जागा असून भाजपमध्ये 550हून अधिक इच्छुक उमेदवार असल्यानं तिकीट वाटप करताना पक्ष नेतृत्वाचा कस लागणार आहे. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा.